पुणे विधान परिषद निवडणुकीमध्ये आता पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। हा ट्विस्ट असा आहे की यामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विक्रम काकडे, जे संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून काल उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि नेमका त्यांच्या या उमेदवारी अर्जावरच आता आक्षेप घेण्यात आलेला आहे। हा आक्षेप कोणी घेतलाय तो अर्थात आक्षेप घेतलेला आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीकांत पाटील यांच्या वतीनं हा आक्षेप घेण्यात आलेला आहे। म्हणजे त्यांच्या पक्षाकडनं हा आक्षेप घेतला गेलेला आहे। प्रवीण तुपे यांनी हा आक्षेप घेतलेला आहे आणि त्यामुळे आता विक्रम काकडे यांना हा मोठा धक्का असल्याचं सध्या मानलं जात आहे। आता हा आक्षेप कुठल्या गोष्टींवर नेमका घेतला गेलेला आहे ते थोडक्यात सांगते। एकूणच या संपूर्ण पुणे विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा आपण कालपासून सगळेजण बघतो आहोत। आज सकाळपासून सुद्धा वेगवेगळ्या बैठका वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होता। पुण्यातला अजित पवारांचा शिवाजीनगर भागातला जो जिजाई बंगला आहे, या बंगल्यावर आज सकाळी विक्रम काकडे हे पार्थ पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आणि त्यानंतर सुनील टिंगरे असू देत किंवा राष्ट्रवादीचे इतर मोठे जे महत्वाचे नेते ते एक एक करत या जिजाई बंगल्यावर यायला लागले। काल आपण एकूणच सगळ्यांनी बघितलं की खूप हाय व्होल्टेज ड्रामा या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळालेला आहे। त्याची वेगवेगळी कारणं आहे। कारण विक्रम काकडे हे पक्षाचे प्राथमिक सदस्य नसताना सुद्धा त्यांना पक्षाकडनं अधिकृत अशी उमेदवारी दिली गेली आणि जे निष्ठावान कार्यकर्ते किंवा दिग्गज नेते म्हणवले जात होते आणि जे दावा करत होते या जागेसाठी आणि ज्यांचं ऑलमोस्ट नाव कन्फर्म मानलं जात होतं ते एक म्हणजे सुनील टिंगरे आणि दुसरे एक विलास लांडे, या दोघांपैकी कुणाला तरी ही उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं। मात्र असं घडलं नाही। ती उमेदवारी मिळाली ती अर्थात विक्रम काकडेंना। आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी का मिळाली याची सुद्धा कारणं बरीच आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला बोललं जात होतं की विक्रम काकडे हे एक धनाढ्य उमेदवार आहेत, त्याचा पक्षासाठी फायदा पुढच्या दृष्टीनं होऊ शकतो अशी चर्चा केवळ होती। आता अर्थात ही उमेदवारी त्यांना दिली गेल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली, ज्यामध्ये खास करून आपल्याला नाव घेता येईल ते म्हणजे विलास लांडेंचं। पिंपरी चिंचवड भागातनं त्यांनी काल खरं तर प्रतिक्रिया सुद्धा दिली की वेगवेगळे जे निकष लावले गेले त्याच्यामध्ये आर्थिक सक्षम अशा उमेदवाराला ही उमेदवारी देण्यात आली असेल, कदाचित असा काही विचार पक्षाने केला असेल असं विलास लांडेंचं म्हणणं होतं। आणि एकूणच आपण सगळ्यांचीच नाराजी बघितली, कारण सुनील टिंगरेंचे सुद्धा समर्थक मोठ्या संख्येनं काल जिल्हाधिकारी कार्यालय असू दे किंवा पक्ष कार्यालय असू दे या ठिकाणी ते दाखल झाले होते। याचं कारण एक महत्वाचं होतं की सुनील टिंगरेंना सुद्धा एबी फॉर्म दिला गेलेला होता, त्यामुळे काही काळ एक संभ्रमावस्था जी असते, संभ्रम जो असतो तो संभ्रम काल कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता। मात्र आता जर बघितलं हा हाय व्होल्टेज ड्रामा जो कालपासून सुरू झालेला आहे सकाळपासून, तो अद्यापही संपायला काही तयार नाहीये। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज अर्जाची छाननी सुरू होती आणि छाननीच्या अगदी सुरुवातीला या विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर मुळात आक्षेप घेतला गेलेला आहे। आता आक्षेप कशासाठी घेतलाय हे मी सुरुवातीला सांगते। विक्रम काकडे यांनी प्रॉपर्टी टॅक्स जो असतो महापालिकेचा, तो महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाहीये आणि या संदर्भात जी काही माहिती द्यायची असते ती माहिती सुद्धा त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रकात दिलेली नाहीये आणि त्यामुळे एक प्रकारची ही फसवणूक आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं प्रवीण तुपे यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। आता अधिकृत त्यांच्याकडनं आपल्याला कळवण्यात सुद्धा आलेला आहे, माध्यमांना तसं कळवण्यात सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे आता याच्या पुढे नेमकं हे जे सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवणारे ते या गोष्टीकडे कसं बघतात, त्याला काही वेगळ्या गोष्टी आहेत का, या सगळ्या गोष्टींचा आता विचार केला जाईल आणि त्यानंतर त्यांचा अर्ज हा वैध ठरतोय का हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। कारण काही वेळापूर्वीच आपण जर बघितलं तर सुनील टिंगरे यांची प्रतिक्रिया सुद्धा अगदी नोंद घेण्यासारखी होती। काही वेळापूर्वी पुण्यातल्या या शिवाजीनगर भागातल्या जिजाई बंगल्यावर सुनील टिंगरे हे दाखल झाले होते आणि सुनील टिंगरेंना वारंवार विचारत होते की तुम्ही नाराज आहात का, तुमच्यावर अन्याय झालेला आहे का, तुमची भूमिका आता काय असणार आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे। या कशाचीही उत्तरं सुनील टिंगरेंनी दिलेली नव्हती। सुनील टिंगरे अत्यंत शांतपणे एक थोडं स्मितहास्य करून आतमध्ये निघून गेले आणि त्यानंतर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया अद्यापर्यंत दिलेली नाहीये। परंतु त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता आणि जर हे ऍक्च्युअली काय म्हणतो आपण, काल दिलीप वळसे पाटलांनी सुद्धा सांगितलं की ही एक नेहमीचा हा परंपरा आहे की
दोन डमी अर्ज एक भरून ठेवले जातात. एक मुख्य उमेदवाराचा जो अधिकृत उमेदवार असतो त्याचा एक अर्ज असतो आणि आणखी एका उमेदवाराला डमी अर्ज भरायला लावतात. तसा डमी अर्ज हा सुनील टिंगरेंचा आहे. जर इन केस म्हणजे यांचा अर्जाला काही अडथळा आला काकडेंच्या अर्जाला, विक्रम काकडेंच्या, तर पक्षाचे अधिकृत उमेदवार हे सुनील टिंगरे असू शकतात. त्यामुळे त्यांचा ऑटोमॅटिक अर्ज, जर काकडेंचा अर्ज हा वैध ठरला तर यांचा ऑटोमॅटिक अर्ज हा कॅन्सल केला जातो. त्यामुळे त्यांनी माघार स्वतःहून घेण्याचा वगैरे हा काही प्रश्न येत नाही. त्यांचा डमी अर्ज आहे सुनील टिंगरेंचा. पण आताच्या घडीची ही अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी हीच आहे की विक्रम काकडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला गेलेला आहे आणि हा आक्षेप आहे जे त्यांचे आता परस्पर विरोधी उमेदवार जे रिंगणात असणार आहेत, ज्या पक्षाकडनं असणारे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रभारी सध्या शहराध्यक्ष आहेत ते असणार आहेत. त्यांचं नाव आहे श्रीकांत पाटील. हे श्रीकांत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत आणि विक्रम काकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची जी राष्ट्रवादी, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस ज्याला आपण म्हणतोय, असे दोन्हीही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. जे दोन्ही उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आत्ताच्या घडीला विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला गेलेला आहे. यापुढे आता प्रशासकीय अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, कशा पद्धतीनं यावर ते प्रतिक्रिया देतात हे पाहणं आत्ताच्या घडीला अत्यंत महत्वाचं असणार आहे. पण एकूणच विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला घेऊन ज्या पद्धतीनं कालपासून एक हाय व्होल्टेज ड्रामा जो पुण्यामध्ये सुरू झालेला आहे तो संपायचं नाव घेत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत काकडेंच्या अर्जाच्या बाबतीत काय विचार होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण एकूणच मला काही गोष्टी सुद्धा या निमित्तानं तुम्हाला सांगायला आवडतील. तुम्ही सगळेजण सोशल मीडियावर अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ सुद्धा बघत असणार आहे, जो एक 7-8 वर्षांपूर्वीचा कदाचित तो व्हिडिओ असू शकतो. त्यावेळी अजित पवार हे संजय काकडे जे भाजपचे कालपर्यंत नेते होते, परंतु आता मुलासाठी त्यांना आपला पक्ष सुद्धा बदलावा लागलेला आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आता अधिकृत नेते म्हणवले यापुढे जाणार आहेत. आणि त्यांनी आणि त्यांच्या मुलाने घाईघाईनं जिजाई बंगल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं उपर्ण जे आहे ते आपल्या गळ्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यांचा हा प्रवेश झालेला आहे. कारण जर हे पक्षाचे सदस्यच, प्राथमिक सदस्यच नसतील तर त्यांना कुठलाही अधिकार राहत नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून घेण्याचा. त्यामुळे काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी जाण्याच्या आधी जेव्हा जिजाईवर बैठक झाली आणि ज्यावेळी अनेक नेत्यांनी विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला गेलेला होता, त्याच्यामध्ये हे एक महत्वाचं जुन्या जाणत्या नेत्यांनी सुनेत्रा पवार असू देत किंवा पार्थ पवार असू देत यांच्या निदर्शनास आणून दिलं की जर विक्रम काकडेंना आपल्याला पक्षाकडनं उमेदवारी, अधिकृत उमेदवारी द्यायची असेल तर त्यांचा प्रवेश घडवून आणणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय पुढची भूमिका आपल्याला घेता येणार नाही. आणि घाईनं विक्रम काकडे त्याचबरोबर संजय काकडे यांचा सुद्धा प्रवेश काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला आहे. ज्या व्हिडिओबद्दल मी बोलत होते तो व्हिडिओ तुम्हाला थोडक्यात सांगते. कालपासून आपण सगळेजण बघतोय सोशल मीडियावर असू देत किंवा वेगवेगळ्या चर्चांमधनं सुद्धा संजय काकडे यांच्या बाबतीत फार बोललं जाते आणि त्याच गोष्टीचा उल्लेख खरं तर अजित पवारांनी आपल्या या व्हिडिओमध्ये केलेला होता. तो उल्लेख असा होता की संजय काकडे हा माणूस असा आहे की जिथे सत्ता असेल तिथे हा माणूस जातो आणि यावेळी अशा पद्धतीचे पक्षप्रवेश निवडणुकीच्या तोंडावर होत असतात. कारण अशा मोठ्या उद्योगपतींना आपली काही कामं असतात जी सत्ताधाऱ्यांकडनं करवून घ्यायची असतात, अशी स्पष्ट कबुली अजित पवारांनी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तो व्हिडिओ त्यावेळी रेकॉर्ड केलेला आहे. तो आता कालपासून पुन्हा एकदा नव्यानं व्हायरल होऊ लागलेला आहे, ज्यामध्ये अजित पवार हे तर मुळात स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जायचे. जे काही असेल ते अजित पवार तोंडावर बोलून मोकळे व्हायचे आणि त्यांनी अगदी आपल्या स्वभाव शैलीनुसार त्याच्या संजय काकडे यांच्याबद्दल त्या व्हिडिओमध्ये काही भाष्य केलेलं आहे आणि अगदी ते भाष्य तंतोतंत खरं होताना काल कुठेतरी जाणवलेलं आहे. कालच म्हणजे परवापर्यंत जे भाजपचे सहयोगी नेते म्हणवले जात होते, भाजपचे नेते म्हणवले जात होते, त्या संजय काकडेंनी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणून घाईघाईनं राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केला. आणि आता
राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अर्थात अधिकृत उमेदवार असणार आहे. त्यामुळे एकूणच कशा पद्धतीनं संजय काकडे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, पुन्हा ते भाजपमध्ये गेले, पुन्हा आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. तर अशा सगळ्या निवडणुकीच्या तोंडावर कशा पद्धतीनं पक्षप्रवेश होतात, ते कशासाठी होतात, काय होतात याची जणू स्पष्ट कबुली अजित पवारांनी त्यावेळी दिली होती 7-8 वर्षांपूर्वी. ते समीकरण कुठेतरी आता सुद्धा तंतोतंत लागू होताना आपल्याला दिसतंय. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी दावा केलेला असताना, ज्यांचं पक्षासाठी पक्ष संघटनेसाठी मजबूत असं योगदान असताना सुद्धा त्या कुणाचाही नावाचा विचार न करता विक्रम काकडेंना उमेदवारी ज्या पद्धतीनं दिली गेलेली आहे आणि आता विक्रम काकडेंच्या उमेदवारीवरच मुळात आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यामुळे काहीतरी अगदी अद्भुत काही घडलं तर आणि तरच कदाचित विक्रम काकडे यांचा अर्ज हा बाद होऊ शकतो आणि ती संधी अर्थात सुनील टिंगरेंना मिळू शकते. पण असं काही होत नाही, हेही मी पुन्हा एकदा सांगते. अशा पद्धतीनं अर्जावर आक्षेप घेतला गेला तरी सुद्धा त्याच्यामध्ये अनेक काही पळवाटा असू शकतात, प्रशासकीय पळवाटा सुद्धा असू शकतात आणि त्या दोन्ही पक्षांकडे अर्थात दिग्गज वकिलांची फौज असते, कायदेशीर त्यांच्याकडे तगडं नॉलेज असतं. त्यामुळे साहजिकच याही गोष्टीवर काहीतरी तोडगा काढला जाईल. पण तरी सुद्धा आक्षेप घेतला गेला, ही सुद्धा महत्वाची नोंद या लाईव्हच्या निमित्तानं मला तुम्हाला द्यायची होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतलेला आहे, ज्या पक्षाचे श्रीकांत पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत. आणि आतापर्यंत म्हणजे सकाळपासून साधारण काय काय घडलं, मग ते जिजाई बंगल्यावर घडलं, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कशा पद्धतीनं छाननी सुरू आहे, त्या छाननीमध्ये कशा पद्धतीनं आक्षेप घेण्यात आले, या सगळ्यांची लाईव्ह अपडेट मी तुम्हाला आतापर्यंत दिलेली आहे. या पुढेही काही घडलं या निवडणुकीच्या निमित्तानं तर पुन्हा लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते. आणखी एक गोष्ट जी कालच्या लाईव्ह मध्ये सुद्धा लोकमत डिजिटलचे जे संपादक आहेत आशिष जाधव यांच्या लाईव्हच्या शो मध्ये सुद्धा काल आम्ही ही माहिती दिली होती की प्रदीप कंद जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज आपला दाखल केलेला आहे. खरं तर प्रदीप कंद यांचं नाव भाजपकडनं अर्थात चर्चेत होतच, परंतु मुळात ही जागाच आता राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली गेल्यानं त्या ठिकाणी भाजपने आपला उमेदवार देण्याचा काही संबंध नाहीये. परंतु तरी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून जर प्रदीप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असेल तर पक्ष त्यांच्यावर काही आता कारवाई करणार का किंवा काही आक्षेप घेणार का, त्यांच्या बाबतीत काय भूमिका घेणार, या सगळ्या गोष्टींचा उलगडा काही होईल. पण 5 तारीख आहे, ज्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज छाननीनंतर ते कधीही घेऊ शकतात, म्हणजे उद्या सुद्धा माघार घेऊ शकतात किंवा 5 तारखेपर्यंत ते माघार घेऊ शकतात. या सगळ्या आता 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आणखी आपल्याला काय ड्रामा पाहायला मिळतो हे सगळं बघणं फार इंटरेस्टिंग कारण असणारे. ड्रामा यासाठीच म्हणते कारण याचा विचारही कोणी खरं केला नव्हता की अशा पद्धतीनं इतकी मोठी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं उफाळून येईल आणि पार्थ पर्वाला सुरुवात झाली असं वारंवार जे म्हटलं जात आहे. पार्थ पवार यांचे संजय काकडे असू दे, संजय काकडेंचा मुलगा असू देत विक्रम काकडे, हे निकटवर्तीय आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या नावाचा विचार केला गेलेला आहे. आता मात्र या 2 उमेदवारांमध्ये म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार आता रिंगणात आहे, ज्यापैकी एकाच्या नावावर आक्षेप घेतला गेलेला आहे. त्यामुळे आता पुढची प्रशासकीय भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून असणार आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स मी लाईव्हच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणि माझी पुण्याची टीम आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते. पुण्याहून मी अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.